मी आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। अधिवेशनाचा कालावधी चालू आहे आणि गरमागरम चर्चा धमाल मस्ती सगळीच सभागृहात तुम्हाला ऐकायला मिळते, पाहायला मिळते आहे। काय चालू आहे त्याची सविस्तर जाणकारी तुम्हाला होती। तर देखील आपण वेळ काढून आला त्याबद्दल आपला ऋणी आहे। जे कोण आले नसतील त्यांना आपण ती माहिती देऊ शकता अशी माझी विनंती। निवडणुकीच्या दरम्यानमध्ये मी वरच्या सभागृहामध्ये आलो होतो, त्याला आपली प्रेस कॉन्फरन्स झाली होती। त्याला आपण असाल किंवा नसाल, काही असतील काही नसतील, तर त्यावेळेला आपण बिझी होतात, आताही आपण बिझी झालो। तरी पण मी इतर राज्याच्या विषयावरती आपण विचाराल त्यावरती मी बोलेनच, पण तुम्ही प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका आणि इतर राज्यातल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका या सातत्याने पुढे जात आहेत। आता तर जवळजवळ मुंबई महानगरपालिकेच्या इतरही महानगरपालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर होईल असंच साधारण मत आलेलं आहे। जास्त आहे काय त्या आकाचं नाव मी तुम्हाला सांगितलं, त्यांच्या कंपनीचं नाव सांगितले, त्यांच्यावरती 2015 साली ते जेलमध्ये कोण गेले ती लोक मी तुम्हाला सांगितले, त्यांच्या कंपनीची नावं सांगितली, ब्लॅकलिस्ट झाली तेही तुम्हाला सांगितले। ब्लॅकलिस्टनंतर त्याच कंपन्या परत नवीन नावं घेऊन कामं घेतात। काही कंपन्यांची तीच नावं आहे। काही कंपनी आता नंदी पाहिजे जी होती, ती आता भूमिका नावाच्या कंपनी, ट्रान्सपोर्ट नावाची कंपनी घेऊन आलेली आहे। नाव बदलत आहे, बाकी जे चालू आहे ते चालू आहे। हा, रामपुढे सारखे अधिकारी, चौधरी सारखे अधिकारी आणि इतर अधिकारी यांचं चालू आहे वरपासून खालपर्यंत। पण माझं म्हणणं आहे की मी आता उद्या जर केरळला गेलो तर मला सुद्धा त्या केरळच्या राज्याच्या भाषा जी आहे ती मला तिथे शिकली पाहिजे। त्या इतर राज्यातून येणाऱ्या भाषिकांनी सुद्धा ते तिकडची मराठी भाषा शिकली पाहिजे। आणि त्यामुळे भैयाजी जोशी साहेबांना माझी विनंती आहे की मराठी राज्य आहे त्याची तुम्हाला जाणीव आहे, सगळ्यांनीच मराठी भाषेचा सन्मान केला पाहिजे। तो जर मराठी भाषेचा सन्मान केला नाही तर मराठी भाषेत सुद्धा सन्मान तुमच्या करणार नाही। त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या बाबतीमध्ये त्यांनी स्वतःच आत्मचिंतन करावं अशी मी त्यांना विनंती। मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टीमध्ये आपण राजकारण आणू द्या असं मला वाटतं। निवडणुका येतात, निवडणुका जातात। या राज्याचा एक नागरिक म्हणून, मराठी म्हणून, मराठी भाषिक म्हणून महाराष्ट्रात माझी काही जबाबदारी नाही का? प्रत्येक गोष्ट मी निवडणुकीच्या मतदानासाठी जर करणार असेल तर काही होणार नाही। म्हणजे प्रत्येक पक्ष आपापली वोट बँक कशी वाढवायची त्यासाठी विचार करतोय। आमचं म्हणणं काय, तुम्ही कुठून आलेले आहात, तुम्ही आता महाराष्ट्रात आहात ना, मराठी शिका, मराठीचा सन्मान करा। पिढ्यान पिढ्या इथं राहतात, तुम्ही आमच्याला आलेले आहात। मग तुम्ही मराठी भाषिक जर झालेला असेल तर मराठी भाषेचा सन्मान का नाही करत? आम्ही म्हणतो का दुसऱ्या भाषेचा अवमान आम्ही करतो का? आम्ही सन्मानच करतो। त्यामुळे त्या अँगलनी पण विचार करण्याची आवश्यकता आहे। बरं, आता महानगरपालिका लांबच गेले ना, तर निदान आपली आंदोलन ही आपल्या राज्याच्यासाठी झाली पाहिजे, पक्षासाठी नाही झाली पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।